नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे खोटे का आणि कधी बोलावे. तर मंडळी, अनेकांना खोटे बोलण्याची सवय असते. अनेक लोक तुम्हाला असे दिसतील की ते काही कारण नसताना आणि गरज नसतानाही खोटे बोलत असतात. आपण दाखले देतो, साधू संतांनी सांगितले किंवा देवांनी सांगितले किंवा अमक्या अमक्याने सांगितले की खोटे बोलू नये. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खोटं बोलू नये हे कोणी सांगायची काय गरज असते. कारण सगळ्यांना माहिती असतं की आपण खोटे बोलू नये आणि आपल्याला हे का कळत नाही. तर मंडळी, हाच धागा पकडून एका सिनियर व्यक्तीने विचारलेल्या या प्रश्नाकडे आपण बघूया. खोटे का आणि कधी बोलावे या गोष्टीचा आपण विचार करतो तेव्हा नक्की काय अभिप्रेत असते. जेव्हा आपण एखादा बिझनेस उभा करतो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्या उत्पादनाची जाहिरात केली जाते तेव्हा आपल्या लक्षात येईल की जाहिरातीतील सर्वच गोष्टी ह्या अगदी खऱ्या असतील असे नसते. तरीही आपण त्याच जाहिराती कायम बघत असतो आणि त्या कायम जाहिराती बघत असतो. त्याचा परिणाम सतत बघितल्याने आपल्या अंतर्मनावरती होत असतो किंवा अंतर्मनामध्ये ते जे विचार, त्या गोष्टी आपल्या ठसत असतात आणि ती वस्तू आपल्याला घ्यावीशी वाटते. आणि म्हणून जर तुम्हाला एखादा उद्योग किंवा व्यवसाय चालवायचा असेल किंवा काही प्रॉडक्ट विक्री करायचे असतील किंवा मार्केटिंगच्या दृष्टीने तुम्ही काही खोटे बोलत असाल तर फार विचार करण्यासारखे नसते. तर मंडळी, खोटे का आणि कधी बोलावे या प्रश्नाबाबत प्रत्येकजण आपापल्या कोतीप्रमाणे विचार करत असतो. परंतु ज्या गोष्टी बोलल्याने काही फायदाही होत नाही किंवा जी गोष्ट बोलण्याची गरज नसते किंवा जी गोष्ट बोलण्याची सवय लागते तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला भोगावे लागतात. ते म्हणजे आपण म्हणत असतो की कधी कोणाचं मी घोडं मारलं नाही, साधी मुंगी मारली नाही किंवा मी कोणाला फसवले नाही, तर माझ्याच वाट्याला सतत वाईट घटना का घडतात, माझं इतकं मी असं कोणतं पाप केलं. तर मंडळी, सतत काहीतरी मनाविरुद्ध घडणे किंवा वाईट घटना घडणे किंवा एकामागून एक असे संकट येणे, दुःखांचा डोंगर कोसळतो. मित्रांनो, त्याच्या पाठीमागं आपल्याला आजच्या प्रश्नाचं उत्तर आहे, जो आपण आज बघत आहोत की माणसाने जो खोटं बोलतो ते बोलण्याची का गरज आहे वगैरे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही खोटे बोलत असताना त्यावेळेस काय होतं की आपण जे बोलून लोकांना फसवतो किंवा खोटे बोलून कोणाचं तरी नुकसान करत असतो तेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये एक नकारात्मक विचार तयार होत असतो. आता बाहेर जरी आपल्याला वाटत असेल मी चांगलं करतो किंवा मी त्याची जिरवली किंवा अमुक्याला फसवलं, या आपण जरी बाहेर फुशारक्या मारत असलो तरी पण आपल्या मनाला माहिती असतं की आपण ती चुकीची गोष्ट केलेली होती. आणि असं सातत्याने खोटं बोलत राहिलो, लक्षात घ्या, तर मग त्या गोष्टी आपल्या अंतर्मनात स्टोअर होत जातात आणि पुढे एखादा अचानक धक्का बसला किंवा एखादी मोठी वाईट घटना घडली का अचानक आपल्याला सगळ्या वाईट घटना घडायला लागतात. आणि मग आपण म्हणतो, अरे एकामागून एक अशा वाईट गोष्टी का घडतात, मी काय वाईट केलं आहे, मी का पाप केलं आहे. तर मित्रांनो, हा सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या खोटं बोलण्याचा परिणाम आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला गरज नसेल खोटं बोलण्याची तर बोलू नका. जर तुम्हाला कोणी विचारलं असेल का तुम्ही कुठं आहात आणि तुम्ही घरी आहात, असं घरी असेल तर घरी आहात असं सांगा. मी ऑफिसमध्ये आहे सांगू नका. तुम्ही ऑफिसमध्ये नसाल आणि कोणी जर विचारलं तर उगाचच मी इकडे तिकडे आहे किंवा मी ऑफिसमध्ये आहे, काही चुकीच्या गोष्टी सांगू नका. कारण यामुळे होतं काय का आपलं जे मन अशुद्ध बनत जातं आणि नकारात्मक विचार जर स्टोअर होत राहिले तर पुढे कधीतरी त्याचा फार मोठा आपल्याला फटका बसतो. म्हणून मित्रांनो, जे आपण खोटं का बोलावं किंवा का बोलू नये याबद्दलचा हा जो व्हिडिओ आज घेतला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.